तर कसं काय भावनो, खूप स्वागतम तुमचं एका नवीन चुंबेश्वरी व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये। आजपर्यंत भरपूर शेंगदाणे बघितले, पण यात चावड शेंगदाण्याला बघून वैताग येऊन गेलाय। हा सगळ्या प्राणी जनांना छोटा पुढारी कोण आहे आणि तो काय करू शकतोय हे तर माहितीच आहे। बिग बॉस मध्ये बघितलं असेल, लाइफ है बड़ू काम आते रहता है जाते रहता है, करते रहने का, आगे चलते रहने का। समझा? या भावाची फक्त मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूपच मोठी आहे। लाइफ है बड़ू काम आते रहता 1000-2000 पावडर लावण्यापेक्षा बेबी जॉनीची पावडर लाव भावयाला। लाइफ है बड़ू काम आते रहता है जाते रहता खुर्चीवर जर एक फळी लावली असती तर एवढं वाकायची गरज पण भासली नसती असं वाटायला लागले। साध्या शेंगदाण्याला तव्यामध्ये फ्राय करायला लागले। अंगणवाडीत ऍडमिशनचे फॉर्म भरायला चालू आहे। तुला काकद घेऊनच शाळेत पाठवायला पाहिजे। हो मेरी उड़ गई रात की हे काय तोंडात लॉलीपॉप घेऊन ठेवलेस काय किंडी जॉय घेऊन ठेवलेस हे पहिलं बघून घे। हाईट बारकी आहे पण इशारा बघा भावाचे। थोडस थंड घे बुटके, पाठीमागची मावशी पूर्ण गुडून टाकतील या असल्या इशाऱ्यामुळे तुला। पल तिल तिल सोचे हम दुःख काय खतम नाही होता बे। पाठीमागनं मावशी बघायलाच लागले। या शेंगदाण्याला मारणार असला तर माझ्याकडून पण 4 फटके द्या आणि याचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून भावाला शाळेत पाठवा। धरू का तुला धरू? फुटतोय का दादा आज? नारळ फोडायला पण 1 नंबर माणूस निवडला। वादों से अपने मुकरता नहीं, येत नाही हो शेंगदाणे साहेब, उगाच गाण्याची आई बहीण विजवून टाकू नका। मरने से मैं कभी डरता नहीं। या आमच्या बारक्या साहेबांना 4 हाना पण तुम्ही बादशाह म्हणा। कसले कसले इशारे करतोय हे ह्यालाच माहितीये। मला तरी या भावाचं टन पण समजलं नाही। धनके देखलू तुई ननिसिना मनके चिनलू ना। या दादांपेक्षा सर्किटांना अजून बघितलं नाही। खुर्चीवर एक फळी ठेवा जाता। बिचाऱ्याची हाईट नाही, बुद्धी पण थोडी कमी आहे। धन नाही बोली मोर पाके एवढा चांगला ब्रश वापरण्यापेक्षा 100 रुपयाचा संडास साफ करायचा ब्रश मिळेल, त्यानं साफ केला तर चकचकीत निघून येईल। नुरे नुनी ची 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 गाणं पूर्ण थोबाडाला मॅच होण्यासारखंच लावले। अरे यो कसले इशारे करायला लागलाय। बाई माणूस मधला भावा फरक कळतो का नाही? बिचाऱ्यावर खुर्चीवर चढून बलात्कार करून चमत्कार करेल एवढा ठरका बुटका तर नक्कीच वाटतोय। अरे ही कुठली हेअरस्टाईल आहे? दादांच्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावून टाका, आमच्याकडे गावरान कोंबडा मिळेल। काय मर्दा वागायला शोभतय का जरा तर? अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रहने दो। दादांच्या टायटलचा तर नादच करायचं नाही। टाळ्या जीवनात रुबाब पाहिजे, बाकी एवढं पण भावना लक्ष द्यायचं नसते। माणूस आहे राव, 1-2 चुका होत असत्या। जलो वालो की दुआ काफी यासाठी म्हणतोय। अंगणवाडी मध्ये प्रवेश फ्री आहे, तिथे जाऊन काहीतरी शिक भावा। नुसतं निकूच्या मागे लागून आपलं घर नाही चालणार। ते सगळं जाऊ दे, भावाचं नवीन भन्नाट गाणं आले, ते पण थोडं बघूनच जाऊया। माहितीये हे गाणं बघून आमच्या सारख्या सिंगल संघटना कार्यकर्त्यांची दांड जळणार आहे। काय करायचं बघावंच लागणार। टोपी तर साईजची करायची राव, त्या डोक्यापेक्षा जर ती टोपीच मोठी दिसायला लागल्या। अजून पण या शेंगदाण्याचं चावटपणा काय जाईना झालंय। का बवासीर बना दी हो? माझ्या भावान तिच्या तू गुडघ्याला पण लागणार नाहीस रे। अरे बिचाऱ्याला पिठाचा डबा आणून द्या, त्याच्यावर चढून तो गाड्यावर बसेल। अरे लोक पण किती खराब आहे, एखाद्या बारक्या पोरावर किती अन्याय करताय राव। नाद कर दी जास्त काही घेऊ शकत नाही, युट्यूब दादा कॉपीराइट मारू शकते। तर बास भावनो, व्हिडिओला हिथच एंड करायच्या अगोदर एक गोष्ट दाखवतो। थोडं तरी शोभते काय तर व्हिडिओ बघायला येत आहे, थोडस मन मोठं करून सबस्क्राईब पण करा। बाकी लव यू पब्लिक, तुम्ही खूप सारा सपोर्ट करताय, या पुढे पण सपोर्ट करा। भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय। इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ। खत्म।